याची देखील नोंद घ्या. सेकंड राऊंडचा पहिला मॅच आपल्या भेटीला येतोय. खूप चांगली मॅच रंगेल. दोन संघाने एक एक सामना जिंकलाय आणि आता सध्याच्या घडीला दुसऱ्या सामन्यात दाखल झाली आणि चांगली मॅच. पहिला बॉल ऑन साइडला इथे फटका सजवायचा प्रयत्न जरूर केला परंतु इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त बाळा मिळत आहे. तोपर्यंत आलेले एक क्षमता नक्कीच सिंगल. नक्कीच या ठिकाणी चेक देखील केलं जाईल. तर एक रन कंप्लीट असेल आणि प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील क्षमता बॅटिंग करत असताना आपण खाटेगिरी या संघाचं पाहतोय. जय भारत शिरगाव त्यांच्या विपक्ष आपण पाहताना की जय भवानी स्पोर्ट्स खाटेगिरी या संघाला इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहतोय. प्रथमतः टॉस जिंकून जय भारत शिरगाव या संघाने नक्कीच ते क्षेत्ररक्षण स्वीकार केले आणि इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी. याची चर्चा देखील आपण केली होती परंतु पुन्हा एकदा उल्लेख करतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन नाही आहे. सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये देखील निखिल शिंदेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि निखिल शिंदे या खेळाडूसाठी भरपूर कॅश प्राइज देखील ऑन आहेत. म्हणजेच निखिल शिंदे या ठिकाणी विकेट हॅट्रिक कंप्लीट करीत असेल तर नक्कीच मयूरदाता शिंदे याचकडून तब्बल 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल. समोर पुढे टाकलं होतं त्याला लॉफ्टेड ड्राईव्ह फटका एक्झिक्यूट केला परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आला आणि करत नाही चूक. पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. वन मोर म्हणजेच महत्वाची विकेट. बॅक टू द डगआउट ऋतिक. ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती परंतु त्यांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करताना षटक क्रमांक 1 मध्ये निखिल शिंदेला देखील पाहतोय. पहिली विकेट तिथे कंप्लीट करताना आपण सध्या निखिल शिंदेला पाहतोय. चांगली बॉलिंग म्हणायला हरकत नाही आहे. षटक क्रमांक 1 मध्ये अप्रतिम गोलंदाजी. आता न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय कुमार खाटेगरे या खेळाडूला आपण पाहू शकता. के उर्फ या नावाने त्याला ओळखलं जातं परंतु या खेळाडूची कामगिरी देखील चोखरित्या सातत्याने भूमिका चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी करत असतो. आज देखील करावी लागेल भगवा चषक 2026 मध्ये परंतु कशा प्रकारे कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल येणारी वेळ ते सांगून जाईल यात काही शंका नाहीये. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी आता सध्याच्या घडीला थोडंसं संकट ओढवताना म्हणजेच बॅटिंग करत असताना जय भारत शिरगाव संघाची गोलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने फलंदाजी करत असताना खाटेगिरी संघाची थोडी परिस्थिती आणि सिच्युएशन खराब पाहायला मिळते. ऑन साइडला वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय निर्जल स्थळी तोपर्यंत दुसरी धावेसाठी निघालाय आणि 2 धावा त्यामध्ये कंप्लीट होताना 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 3 या आकड्यावर थोडी संत गतीने धावसंख्या बॅटिंग करत असताना आपण नक्कीच खाटेगिरी संघाची पाहतोय. थोडासा आक्रमकता स्वीकार करावी लागेल. के या खेळाडूवर देखील भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये यात काही शंका नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं मिस्टेक झाली आणि थोडीशी मिस अंडरस्टँडिंग सातत्याने पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये देखील जय भारत शिरगाव संघाकडनं कॅच ड्रॉप होताना आपण पाहिल्या होत्या आणि आता देखील पहिला कॅच ड्रॉप होतोय. थोडीशी नक्कीच बॉडी बॅलन्स गमवताना सातत्याने खेळाडूंना आपण पाहतोय मॅच मध्ये म्हणजेच जय भारत शिरगाव या संघाकडनं. आणि मागील मॅचचा आपण विचार केला नक्कीच खाटेगिरी संघाकडनं देखील अशा चुका पाहायला मिळाल्या होत्या परंतु चेंजेस करावे लागतील. टेनिस बॉल क्रिकेट सातत्याने आपण आपल्या गावासाठी खेळत असतो तेव्हा मात्र नक्कीच नक्कीच बदल होणं तितकंच महत्वाचं असतं. स्वप्नील बिराडे या खेळाडूची देखील आपण चर्चा सातत्याने केली होती. मागील मॅच मध्ये देखील केली होती. कित्येक अर्धशतकीय खेळी देखील याच्या नावावर आहेत परंतु भगवा चषक मध्ये ते एखादा कारनामा करावा लागेल कारण की आतापर्यंत आपण भगवा चषकाचा विचार केला नक्कीच अजूनही अर्धशतक कुणाच्या नावावर नाहीये परंतु स्वप्नील बिराडे आता मात्र हात खोललेत आणि स्वीजिटचा अप्रतिम क्रिकेटचा हा मात्र
मादक सौंदर्य जपणारा स्वप्नील बिराडेच्या बॅटमधून आलेला हा षटकार. शेवटच्या बॉलवर गोड केलाय स्वप्नील बिराडे या खेळाडूने. षटकार ठोकलाय. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करताना देखील पाहतोय. आता आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. शेवट गोड केलंय. षटक क्रमांक 1 मध्ये निखिल शिंदे याच्यावर आक्रमकता शेवटच्या बॉलवर करताना आपण स्वप्नील बिराडे या खेळाडूला पाहिलं ओपनिंग साठी दाखल झालाय. मनामध्ये थोडंसं ते सध्याच्या घडीला नक्कीच संयमगिरी देखील करताना आपण पाहिली होती स्वप्नील बिराडे या खेळाडूला, कारण की मोठे फटके खेळत नव्हता. परंतु शेवटच्या बॉलवर त्याला देखील माहित होतं की 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकामध्ये एखादा मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. त्याच अनुषंगाने हे नक्कीच आपले हात खोलण्यासाठी ते सज्ज झाला आणि शेवटच्या बॉलवर ठोकला षटकार. आता ऑन स्ट्राईकला आपण केकेला पाहू शकता. केके या खेळाडूची देखील चर्चा आणि या खेळाडूचा खेळ देखील सातत्याने खाटेकर संघासाठी चांगल्या पद्धतीने करत असतो. परंतु आज भगवा चषकामध्ये कशा प्रकारे खेळ या खेळाडूचा राहील. रुपेश सोकांडे बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला बॉल रुपेशचा केकेच्या विरुद्ध फेकला होता, फेस केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली ते सुरुवात रुपेश सोकांडे या खेळाडूची षटक क्रमांक 2 मध्ये. सातत्याने या खेळाडूची आपण चर्चा केली तर नक्कीच रुपेश सोकांडे षटक क्रमांक 2 मध्ये चांगली गोलंदाजी करत असतो. स्ट्रॅटेजी एक वेगळी सातत्याने आखताना आपण जय भारत शिरगाव या संघाकडे पाहतो, कारण की P1च्या षटक देखील रुपेश सोकांडे चांगल्या पद्धतीने करू शकतो हे देखील माहीत आहे. परंतु त्यानंतर देखील निखिल शिंदेला इन्व्हाइट केलं जाते आणि निखिल शिंदेच्या माध्यमातून चोखरित्या भूमिका या मॅच मध्ये कंप्लीट करताना आपण निखिल शिंदेला देखील पाहतोय. हो समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला ब्रश झाला आणि बॉल थेट जाऊन भिसतो विकेट किपरच्या हातामध्ये. केके याला मात्र नक्कीच आता मैदान सोडावं लागतंय. मोठी विकेट, प्राइज विकेट मॅचची. केके बॅक टू द डगआउट. देवा भुंडारे न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. आता सध्या नक्कीच एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. त्याच अनुषंगाने ते चांगली फटकेबाजी देखील करणं तितकंच महत्त्वाचं राहील. परंतु थोडंसं संकट आलंय. संकटाच्या छायेत बॅटिंग करत असताना आपण नक्कीच जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर या संघाला देखील पाहतोय, कारण की मोठे फटके येत नाहीयेत. मोठे फटक्यांच्या शोधात देखील फटके खेळले जातात, परंतु चांगली गोलंदाजी देखील रुपेश सोकांडेची षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिली. केके नक्कीच रुपेश सोकांडेच्या विरुद्ध फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता. त्याला देखील आता बाद क्षमता करण्यामध्ये यश प्राप्त झाले. यावेळी वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये. धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते 12 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना क्षमता नक्कीच खाटेकर या संघाची. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. अप्रतिम नियंत्रण टप्पा इथे शोधला. स्वीजिटचा फटका अटेंड केलाय. व्हॉट अ शॉट, जबरदस्त एफर्ट आणि बॉलला थेट पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय तो 4 चौका. दर्शन निश्चित या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. आणि ॲक्शनमध्ये ते देखील खेळताना आपण पुढील मॅच मध्ये त्यांना पाहणार आहोत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर की धावफलकावरती धावसंख्या 16 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना आपण खाटेकर या संघाची धावसंख्या पाहतोय. 2 महत्वाचे गडी जे मध्ये बाद होताना देखील पाहिले आहेत, परंतु नक्कीच देवा आणि स्वप्नील बिराडे या खेळाडूची आपण चर्चा केली तर नक्कीच सातत्याने चांगला खेळ आणि कोणत्याही क्षणाला मोठे फटके खेळू शकतात इतकी क्षमता या खेळाडूकडे आहे. लाऊड अपील केली जाते, पंचांकडे प्रश्न विचारले जातात, परंतु पंच देखील इथे तटस्थ असतील. सातत्याने नक्कीच विचार केला तर नक्कीच पंचांवर प्रेशर निर्माण करायचं काम देखील रुपेश सोकांडे षटक क्रमांक 2 मध्ये करतोय.
16 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 17 धावा असतील, एक धाव अंकित होईल. स्टील टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. चला, वेल वाचवणं महत्वाचं राहील. ऑन स्ट्राईक स्वप्नील बिराडे. सध्याच्या घडीला एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. त्याच अनुषंगाने त्याने नक्कीच माइंड सेट केलाय आणि ज्या पद्धतीने थोडंसं संकट आलंय त्या संकटाचं निराकरण करणं तितकंच महत्वाचं राहील खाटेकर या संघासाठी. आणि स्वप्नील बिराडे ते काम इथे चोखरित्या करताना या मॅच मध्ये. पुढील बॉल इथे हलक्या हाताने नक्कीच पंच केलाय. ऑन साइडला अलाउन द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल झालं. दुसरे धावेसाठी ते निघाला जातोय परंतु नकार दिला जातोय. देवाच्या माध्यमातून देवा भुंडारे चांगली ती त्याची देखील फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर चौकार वसूल केलाय. आक्रमकता स्वीकार करण्याचा प्रयत्न माइंडसेट सातत्याने डगआउट कक्षामध्ये देखील करताना प्रत्येक खेळाडूला पाहतोय. कारण की 4 षटकांच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त रन्स ठोकणं तितकंच महत्वाचं असतं आणि ते काम करताना या 2 खेळाडूंच्या माध्यमातून आता खाटेकर संघासाठी होईल का? संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी या मॅच मध्ये करणं तितकंच महत्वाचं राहील आणि ते काम करण्यासाठी ते नक्कीच आपले हात खोलणे तितकंच महत्वाचं राहील. हे देखील इथे विसरून चालणार नाहीये खाटेकर संघाला. ऑन साइडला सातत्याने फटके खेळले जातात परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन देखील होत नाहीये. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने विचार केला तर नक्कीच थोडीशी ती अडचण जी मात्र गोलंदाजाला जी मात्र होत असते परंतु बॅटरला देखील होत असते. कारण की आक्रमकता जेव्हा कोणताही फलंदाज स्वीकार करत असतो तेव्हा गोलंदाज बॅकफुटवर असतो परंतु किती मोठा खेळाडू असला किती मोठा बॅटर असला त्याच्यासाठी नक्की गोलंदाजाला एकच चांगला चेंडू फेस करावा लागतो आणि त्यानंतर त्याची विकेट काढण्यासाठी म्हणजे एक बॉल खूप महत्व असतं. एक एक बॉलला एक एक धावेला क्रिकेटमध्ये महत्व असतं. सध्याच्या घडीला थेंब थेंब तले साचे अशी काही संकल्पना बॅटिंग करत असताना खाटेकर या संघाची देखील पाहतो या मॅच मध्ये. कारण की मोठे फटके येत नाहीत तर नक्कीच सेन्सिबल क्रिकेट खेळून एक एक धाव जमा करण्यामध्ये यश देखील प्राप्त होताना 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहतो. देवा भुंडारे आणि त्याच्या सोबतीला स्वप्नील बिराडे या खेळाडूकडनं आणि धावफलकावरती धावसंख्या 18 या आकड्यावर. जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर हा संघ या अक्षमध्ये त्याच्या सोबतीला जय भारत शिरगाव या संघाला पाहतोय. 4 षटकांची मॅच असेल. धावसंख्या 18 या आकड्यावर थोडंसं स्ट्रगल करताना आणि नतमस्तक होताना जय भारत शिरगाव संघासमोर जेव्हा तर नक्कीच खाटेकर या संघाला पाहतो या मॅच मध्ये. कारण की हवी तशी कामगिरी स्वप्नील बिराडे ज्याच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळत नाहीये. कारण की आक्रमकता स्वीकार करण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. कित्येक अर्धशतकीय देखील खेळ याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले आहेत परंतु नक्कीच या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय. ऋतिक वाघ या खेळाडूने आपल्या संघाची साथ सोडली परंतु त्यानंतर देखील देवा या खेळाडूने चांगली साथ या मॅच मध्ये देताना स्वप्नीलची आहे. सध्याच्या घडीला पाहतोय षटक क्रमांक 3 संचित मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूची देखील राहिली होती परंतु तितक्या ताकदीची फलंदाजी चिमात नक्की खाटेकर या संघाकडे देखील आहे. यावेळेस नक्की डाऊन द लेग स्टिक संचित षटक क्रमांक 3 मध्ये हायवे इन कडनं गोलंदाजी करण्यासाठी ते सज्ज असेल परंतु इथे लाईन आणि लेंथ इथे मिळत नाहीये. लेंथ बॉल कटर बॉल सातत्याने वापर केला जातोय परंतु इथे नियंत्रण शोधावं लागेल. हो पुन्हा एकदा तीच चुकी करताना गोलंदाजाला पाहतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने इथे चेंडू फेस केला जातोय परंतु थोडीशी अडचण आता निर्माण होताना संचित या गोलंदाजाला या मॅच मध्ये. धावसंख्या 20 या आकड्यावर एक्स्ट्राच्या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात बॅटिंग करत असताना म्हणजे खाटेकर संघासाठी. पुढील बॉल पहिला बॉल फेस करत असताना आता थोडीशी लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारले जातात सातत्याने परंतु बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन नाहीये. हवं तसं मिडलिंग नाहीये आणि याचा अनुषंगाने नक्कीच एक धाव जी मात्र अंकित होईल. धावफलकावरती धावसंख्या जी मात्र पुढे सरकताना पाहतोय 21 या आकड्यावर. चांगली इथे बॅटिंग करावी लागेल. सध्या थोडंसं ते नक्कीच स्ट्रगल करताना सातत्याने आपण या मॅच मध्ये नक्कीच खेळाडूंना पाहतोय परंतु कोणत्या क्षणाला मोठे फटके खेळतील याचा देखील उल्लेख मी सातत्याने करतोय. देवा ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 3 बॉल 5 धावांची खेळी आपण पाहिली आणि स्वप्नील याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 4 बॉल 8 धावांची खेळी आपण पाहिली. चांगली ते स्ट्राईक रोटेट करावे लागेल स्वप्नील बिराडे या खेळाडूला देवा या खेळाडूला. कारण की
नक्कीच दोन खेळाडूंकडे सातत्याने चांगली फटकेबाजी आपण पाहत असतो, परंतु या मॅच मध्ये नक्कीच स्ट्रगल करतात. ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. बॉल जाऊन थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. हा आलेला डॉट बॉल आलाय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मध्ये 5 रन दिलं होतं संचित या गोलंदाजाला, आणि चांगली गोलंदाजी करताना देखील संचितला आपण पाहतोय. अप्रतिम टप्पा आणि लाईन इथे मात्र शोधले, आणि त्या टप्प्यावर चांगली गोलंदाजी करताना संचित यावेळेला ऑन साइडला इथे खाली क्षेत्र निवडले. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर दूर मारणार, परंतु बॉल निघून चालला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा ते लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाला चेस मोठी होती, परंतु बॉल थांबला नाहीये आणि बॉल निघून गेला. नक्कीच लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्याच्या घडीला 4 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. धावसंख्या 25 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना खाटेकर या संघाची धावसंख्या आता चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवायचं काम या दोन खेळाडूने केले. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची होती आणि हे जाणलं देखील होतं. त्याच अनुषंगाने फटकेबाजी देखील करण्यासाठी ते सज्ज देखील झाले होते आणि चांगली फटकेबाजी करताना मॅच मध्ये. पुढील बॉल, नेक्स्ट बॉल, राऊंड द विकेट. स्वीजिटचा फटका अटेंड केलाय. जबरदस्त टायमिंग आणि बॉल थेट निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौका ठोकलाय मात्र बॅटर देवाने. या संघाची आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच चांगली फटकेबाजी. आता पुन्हा एकदा संचित या गोलंदाजाला थोडंसं ते स्ट्रगल करताना पाहतोय, कारण की पहिल्या बॉलवर 2 वाईट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर आलेला डॉट बॉल, त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार ठोकलेत, वसूल केलेत देवा भुंडारे या खेळाडूने. आणि त्यानंतर थोडंसं स्ट्रगल. धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 29 या आकड्यावर. 4 षटकांची मॅच मध्ये षटक क्रमांक 3 सुरू आहे. हो पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. चांगलं मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही आहे. मात्र संचित या गोलंदाजाचं आलेला हा डॉट बॉल. चांगलं इथे डॉट बॉल फेकला जातोय. संचित पुढील बॉल. पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. त्याच्याकडनं मिस्टेक. ज्ञानेश्वर होता त्या ठिकाणी, त्याच्याकडनं कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल दुसरीसाठी निघालाय. त्यानंतर फेकी थोडी खराब पाहायला मिळते आणि 1 धावेचं 2 धावेमध्ये इथे कन्वर्ट झालं. 1 वेळला जातील धावफलकावरती 2 धावा आणि धावसंख्या जी मात्र पुढे सरकते 31 या आकड्यावर. पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 31 या आकड्यावर. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच चांगलं स्ट्रगल करताना षटक क्रमांक 2 मध्ये रुपेश सोकांडे यांनी भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्याविरुद्ध आक्रमकता स्वीकार करण्यासाठी नक्कीच थोडंसं खडतर प्रभास वाटू लागला होता, परंतु त्यानंतर संचित बॉलिंग ट्रॅकवर आला षटक क्रमांक 3 मध्ये. आणि जे दोघांनी माइंड सेट केलं होतं देवा भुंडारे आणि त्याच्या सोबतीला आपण स्वप्नील बिराडे या खेळाडूला पाहू शकता. आणि चांगली पार्टनरशिप पुढे नेण्याचं काम आणि आपल्या संघाची धावसंख्या पुढे सरकवण्याचं काम या 2 खेळाडूंनी केलंय. 31. अजूनही 6 बॉल शिल्लक असतील. 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळतील का, हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. परंतु 2 सेट बॅटर आहेत आणि चांगली बॅटिंग सातत्याने त्या खेळाडूकडनं पाहायला मिळत असते. स्वप्नील बिराडे ऑन स्ट्राईक. स्वप्नीलसाठी पहिला बॉल बिग हिट खेळलाय आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा रेषे पार. स्वप्नील बिराडेच्या बॅटमध्ये आलेला खाटेकर संघाला आनंद देऊन जाणारा भव्य षटका. पहिल्या बॉलवर आक्रमकता स्वीकार केले स्वप्नील बिराडे या खेळाडूची चर्चा देखील आपण करत होतो आणि या पहिल्या बॉलवर ठोकला षटकार. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि नक्कीच हुलकावणी देऊन बॉल थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये.
बॅटरला इथे हुलकावणी देण्याचं काम देखील करताना आपण मात्र दीपकला पाहतोय. थोडंसं इथे गतीमध्ये परिवर्तन केलं कारण की मागील बॉलवर षटकार ठोकला होता. त्यानंतर नक्की थोडंसं इथे एक्सपिरियन्स घेतला स्वप्नील बिराडेचा आणि त्यानंतर थोडंसं चेंज केलं गतीमध्ये आणि पुन्हा एकदा इथे नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला बॉलला अडवलं गेलं. 2 धावा 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र पुढे सरकताना देखील पाहतो. बॅटिंग करत असताना जे मात्र खाटेगिरी संघाची धावसंख्या 39 या आकड्यावर. 39 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. शॉर्ट दरम्यानमध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळतं. बॅकअप जजमेंट चांगलं. दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि दुसरी धावेच्या मोहामध्ये अडकला जातोय. स्वप्नील बिराडे याच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी येते तर नक्कीच त्याला स्ट्राईकवर आणायचं काम या मॅचमध्ये करताना आपण देवा भुंडरे या खेळाडूला पाहिलं आणि तेच काम देवा भुंडरे या खेळाडूने केलं आणि आपली विकेट इथे स्वतःची सॅक्रिफाईस केली. त्या अनुषंगाने फक्त एकच सिंगल एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. याच अनुषंगाने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली 40 या आकड्यावर. 10.91च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग नक्कीच स्ट्राईक रोटेट करताना जेव्हा खाटेगिरी या संघाला पाहतोय. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. मोठे फटके येणं महत्वाचं राहील सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना खाटेगिरी या संघासाठी. हायवे एन कडनं गोलंदाज दीपक चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन सातत्याने केले जातात आणि एक सिंगल दुसरी धावेसाठी निघालाय स्वप्नील बिराडे साठी. विकेट पुन्हा एकदा सॅक्रिफाईस करावी लागते आणि आणखीन एक मोठी विकेट लागताना बॅटिंग करत असताना टीम म्हणजे खाटेगिरी संघासाठी विशाल बॅक टू द डगआउट. झाला 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या चिमत जाऊन पोहोचले 41 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 42 धाब्यांची आवश्यकता असेल. काय घडेल मॅच मध्ये येणारे 24 बॉल इथे सांगून जातील. तर नक्कीच तुम्ही थांबू नका. एकत्र पाहत राहा. भगवा चषक 2026 कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र निखिलजी ठोंबरे. थँक्यू सो मच.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निखिल शिंदे आणि रघुनाथ ही सलामीची जोडी स्वप्नील बिराडे गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सामन्याला सुरुवात. स्वप्नील पहिला चेंडू वेगात जो मात्र टाकला एसटी रक्षण थोडसा साधारण पंचांचा मात्र अवांतरचा इशारा वाईट बॉल. 42 धावांचं लक्ष जय भारत शिरगाव या टीम समोर. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील याला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना स्वप्नील बिराड. स्ट्रायकर इनवर रघुनाथन. पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं राहील. 42 धावा इथे बनवायच्यात. फुलटॉस चांगला फटका. देवाचं चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. एकदा एका धावेच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन. धापलकावर धाव संख्या 2. रघुनाथचा अकाउंट ओपन होतं. 42 धावांचा पाठलाग करत असताना टीम जय भारत शिरगाव त्यांच्या विरुद्ध जय भवानी काटेकर दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. स्ट्रायकर इनवर निखिल. चांगला चेंडू इथे राहिला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. एसटी रक्षण देखील चांगलं पाहायला मिळते आपल्याला. संतोष खाटेकर यांच्या माध्यमातून एक लेजंड खेळाडू आहेत. एसटी रक्षण भरपूर चांगलं ते सातत्यानं करत असतात. गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस आडव्या बॅटनं चांगला फटका. गॅप मधून चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आज इन ऍक्शन मध्ये टोकावडे देखील पाहायला मिळेल. इथे टाकलेला बॉल हलका त्यानं खेळला. योगेश आलेत बॉलवर. ओ क्षेत्ररक्षण खराब. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. एक चूक संघाला मात्र अडचणीत नेऊन टाकेल. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 8. 8 ऑन द बोर्ड. 42 लक्ष. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू की यानंतर कुणाची मॅच आयोजक आमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचवतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील. स्वप्नीलचा बॉल हळवळ पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहतील. कुमार आलेत. चांगले क्षेत्ररक्षण कुमार कडून. तोपर्यंत 2 धावा. संघाची धावसंख्या वाढते. दुहेरी अंकात प्रवेश करेल. 10 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात. 42 धावांचं लक्ष. त्याचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजीमध्ये अचूकता दाखवावी लागेल. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण फार महत्वाचं राहील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या राहिला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10 ऑन द बोर्ड. विजयासाठी 18 बॉल 32 ची आवश्यकता संधी डीजेला. सामना चांदई त्यांच्या विरुद्ध आडगाव. तिसरा सामना कुकसे त्यांना फाईट करेल आसनगाव. आणि चौथा सामना असेल पिसवली त्यांच्या विरुद्ध भूमी 11 मांडा. उद्याच्या दिवसातील 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओपन ग्रामीणच्या थराराला उद्यापासून सुरुवात होताना पाहायला मिळेल. 18 बॉल 32 ची आवश्यकता. चला जास्त विलंब करू नका. जय भवानी खाटेकर. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं राहील. ऋतिक वाघ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ऋतिक वाघ या खेळाडूला त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं.
हे षटक निर्णायक राहील. स्ट्रायकर इनवर फलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय रघुनाथला एक बॉल फेस केला, त्याने बनवले 1. दुसऱ्या बाजूला 5 मध्ये 8 बनवल्यात. चांगली फलंदाजी निखिलची राहिली. 18-32 हे समीकरण. ऋतिक वाघ गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल लेटकट खेळले, तिथे क्षेत्ररक्षक करतील चुकी. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. हो, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. 2 धावा वाचल्या जातील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 12 या धावफलकावर. यानंतर होणारी लढत उमरोली, त्यांना फाईट करेल नांदगाव. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करा. उमरोली नांदगाव यानंतर होणारी लढत. 2 षटकं झाल्यानंतर नाणेफेक आपण करणार आहोत. शॉट ऑफ लेंथ, तिथे चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. 1 सिंगल तर आले. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न. 3 धावा येतील या बॉलवर. पंचांचा इशारा पाहिजे आपल्याला. लेग बाईट्स. धावा कशा येते, धावा येणं गरजेचं आहे. जय भवानी शिरगाव, जय भारत शिरगावला. संघाची धावसंख्या 15. धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. ऋतिक यांना पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. महत्वाचं षटक. स्ट्रायकर इनवर बॅटर निखिल. स्लोवर 1 पिक केलं आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. येतोय सिक्सर, षटकार. धावा धावफलकावर. निम्म्या बनवल्यात, निम्म्याच बनवायच्यात. 15 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकारानं सामन्याचं समीकरण चेंज केलं. निखिल यांच्या बॅटमधून आलेला हा फटका आपण पाहिला. ऋतिक वेगात बॉल टाकलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 14 बॉल 21चं समीकरण. प्रत्येक डॉट बॉल फार महत्वाचा. दुसऱ्या बाजूला कामगिरी कशा प्रकारे होते निखिलकडून ते पाहायचं. इष्टिरक्षण चांगलं राहिलं संतोष खाटेकर यांचं. 14 बॉल 21चं समीकरण. ऋतिक टू निखिल. इथे टाकलेला बॉल, चांगलासा फटका आपल्याला पाहायला मिळेल. देवा आलेत बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण देवाकडून पाहायला मिळतं. 13 बॉल 20चं समीकरण. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येईल जय भवानी खाटेकरला. तर दुसऱ्या बाजूला चौकार षटकार येतील. मॅच सुकर होईल, खास करून टीम जय भारत शिरगाव साठी. चला टॉस साठी चला. टीम जगदंबा 11 नांदगाव आणि त्यांच्या विरुद्ध उमरोली संघ प्रदीप शिरोशेन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधार लगेच संपर्क साधा. इथे बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत 22 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12, बनवायच्यात 20. 12 बॉल 20चं समीकरण. संधी डीजे देवाला. फार महत्वाची सूचना. जगदंबा 11 नांदगाव. सुनील आलम आपला कॅप्टन. टॉस साठी येणं गरजेचं राहील. ओके, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. छोट्याला विनंती, आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय या दोन्ही टीम मध्ये. पहिल्या फेरीतील तिसरी लढत असेल.
उमरोली आणि त्यांच्या विपक्ष इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल तो नांदगावचा संघ. 12 चेंडू 20चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. कुमार यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळेल. टॉस इथे झाला आणि टॉस जिंकला जगदंबा 11 नांदगाव या टीमने. निर्णय लवकरात लवकर कळवा. पहिलाच बॉल लाईन लेंथ तिथे खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. 12 बॉल आणि 19चं समीकरण. कुमारच्या खांद्यावर जिम्मेदारी गोलंदाजीसाठी. विशाल सारखा गोलंदाज या संघामध्ये शेवटी राखून ठेवलाय का ते पाहायचं. चांगला चेंडू अडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक स्वप्नील. एकच धाव. एकच्या जास्त काहीच मिळणार नाही. व्हेरी गुड बॉल. 11 बॉल आणि 18चं समीकरण. 11 बॉल 18चा सामना. कुमारची गोलंदाजी फार महत्वाची राहील या मॅच मध्ये. नांदगाव संघ तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवा. फक्त 2 षटकांचा खेळ बाकी. अनंताजी भगत यांच्या माध्यमातून सुंदर असं भोजनाची व्यवस्था सातत्याने ते करत असतात. प्रसिद्ध आचार्य आहेत. त्यांचं देखील कौतुक या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं व्हायला पाहिजे. तिथे 2 धावा कंप्लीट आहेत का, परंतु तिसऱ्या पंचांची घेतली मदत. तिसरे पंच रॉकी सर आता निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. नॉट आउट. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 26. 10 चेंडू आणि 16 धावा. 10 बॉल 26 टू विन. दहा बॉल आणि 16 हे समीकरण. कुमार गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. ही कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. महत्वाचं षटक हाताळण्यासाठी तयार आहेत कुमार. स्लोवर 1. गतीमध्ये परिवर्तन. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. मॅच मध्ये रंगत वाढतीये. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला कुमार कडून. 9 बॉल 16चं समीकरण. 4 धावा 3 बॉल मध्ये त्याने खर्च केलेल्या आहेत. अचूकता दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये कुमार. स्ट्रायकर इनवर बॅटर रघुनाथ. कुमार गोलंदाजी मार्कवर. बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 28. 8 बॉल आणि आता 14चं समीकरण. 8-14. हे 2 चेंडू निर्णायक राहतील. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. 8 बॉल आणि 14. कुमार गोलंदाजी ट्रॅकवर तयार. बॅकफुटला जात फटका अतिशय सुंदर. क्षेत्ररक्षक विशाल आलेत बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण. ग्राउंड फिल्डिंग भरपूर चांगली राहिली ती जय भवानी खाटेकरची. 2 धावा. 7 बॉल आणि आता 12. 7-12चं समीकरण. हा चेंडू निर्णायक आहे या मॅच मध्ये. या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर वर्चस्व राहील जे भारत शिरगावचं. परंतु या बॉलवर विकेट, डॉट बॉल किंवा सिंगल मॅच मध्ये बनून राहतील जय भवानी खाटेकर. निर्णायक चेंडू टाकण्यासाठी कुमार तयार आहेत. आणि इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे हाताळला. रन आउटची संधी. तिसऱ्या पंच मला वाटतं इथे पंचाने आउट दिलेला आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. रुपेश आता. 6 बॉल 12चं समीकरण. 6 गेंद्यावर 12 रन. 6 चेंडू 12 धावा. संधी डीजेला.
ऑन स्क्रीन आपण पाहतायत ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला पाहतायत या स्पर्धेतील आकर्षक अशा ट्रॉफीज. त्या ट्रॉफींच्या समोर बसलेत नियोजक नकुलजी भांडे. त्यांच्यावर ज्या ज्या वेळेस कॅमेरा जातो त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पाहायला मिळतं. ही मेहनत आहे त्यांची, भरपूर मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी ते सातत्याने घेत असतात. 1 ते 2 महिने अगोदर तयारीला सुरुवात, सर्व संघ गोळा करणं आणि ज्या वेळेस पॅम्पलेट पडतो भगवा चषकाचा ऑलरेडी संघ गोळा होत आहेत. ही ताकद राहिली आहे भगवा चषकाच्या आयोजकांची. जावे आता मैदानाच्या आत. 6-12 गोलंदाजी ट्रॅकवर आलेत आता योगेश खाटेगरे. 6 बॉल 12 वाचवतील का ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. ओ पहिलाच बॉल लाजवाब. जुना खेळाडू, अनुभवी खेळाडू योगेश खाटेगरे चा चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणि आता इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतल्या. तिसऱ्या पंचांची मदत. तिसरे पंच आता काय निर्णय देतात ते पाहायचं आपल्याला. मिस्टर रॉकी सर. फेर बॉल होता आणि चॅलेंज केलंय त्या बॉलला बॅटिंग करणाऱ्या जय भारत शिरगावने. फेर डिलिव्हरी, चांगला चेंडू राहिला योगेशचा. 5-12 हे समीकरण आता. 5 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज तयार आहेत. स्लोवर वन. हो 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 जबरदस्त गोलंदाजी योगेश कडून. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे बॉल मैदानामध्ये 4 बनवायच्यात 12 धावा. पहिले 2 चेंडू डॉट आलेत. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला होती. दबाव स्पष्ट जाणवतं रघुनाथ या खेळाडूवर. 4-12 हे समीकरण. अजून एक चांगला चेंडू. पंचांकडे भरपूर मोठं अपील. आउट. लेग बिफोरची शिकार. योगेश खाटेकरेला सफलता. 4 बॉल आता 12चं समीकरण होतं. इथे विकेट आली. 3 बॉल 12 बॉल जमा करा पंचांकडे. तदनंतर सेलिब्रेशन पाहायला मिळालं. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील योगेश खाटेकरेने फक्त 2 धावांचं षटक हाताळलं होतं. त्या अनुभवाचा फायदा घेत असताना इथे लगातार 3 बॉल डॉट. 3-12 स्ट्रायकर इनवर आणणं गरजेचं होतं, खास करून रुपेश सोकांडेला, परंतु रुपेशला नॉन स्ट्रायकर इनवर ठेवलं. 3 बॉल 12 7-12चं समीकरण होतं. तिथून 4 बॉल डॉट आलेत. कमालीची गोलंदाजी. शेवटचा बॉल डॉट टाकला तो कुमारने आणि आता 3 बॉल लगातार डॉट टाकलेत योगेश खाटेकरेने. विकेट देखील मिळवली. 3 बॉल 12चं समीकरण. 3-12 एनकेच्या बॅटमधून मोठा फटका येईल का ते पाहायचं आहे. गोलंदाज योगेश. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. 3 बॉल 12 इथे टाकलेला बॉल. सुंदर असा फटका पाहायला मिळेल. तिथे येतील क्षेत्ररक्षक. 1 धाव. 2 मध्ये 11ची आवश्यकता कंपल्सरी चेस. त्यामुळे 2 बॉल मध्ये 2 षटकार खेळावेच लागतील. ती ताकद आहे रुपेश सोकांडे मध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला योगेश खाटेकरेने प्रभावित केला आजच्या दिवसात. जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. 2 बॉल 11 2 बॉल मध्ये 2 षटकार येतील का ते आपल्याला पाहायचं. आणि त्याची चर्चा, भगवा चषकाच्या आयोजनाची चर्चा सध्याच्या घडीला. अनेक ऑनलाईन व्ह्यूअर्स आमच्या बरोबर जोडले. त्या सर्वांचं भगवा चषकामध्ये सहर्ष स्वागत. 2-11चं समीकरण. 2 बॉल मध्ये 2 षटकार खेळत रुपेश सोकांडे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करेल का, की दुसऱ्या बाजूला एखादा डॉट बॉल विकेट, 1 डबल, 4 पर्यंत धावा जरी दिल्या तरी योग्य सक्सेस होईल. आणि इथे टाकलेला हा चेंडू सरळ स्टँडवर आदळला. विकेट येताना पाहायला मिळाली. तदनंतर सेलिब्रेशन सुरू आहे संपूर्ण जय भवानी खाटेकरचं. जबरदस्त गोलंदाजी योगेश खाटेकरची. फलंदाज बाद. 1 बॉल आणि आता 11चं समीकरण. ब्रिलियंट बॉलिंग. जबरदस्त.
चक बनला होता रुपेश सोकंडे, परंतु भरपूर उशीर झाला मैदानामध्ये जाण्यासाठी. एक बॉल होता शिल्लक. गोलंदाज तयार आहेत. चांगला चेंडू राहिला आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली योगेश खाटेकर याने. कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. फक्त एक धावेचं षटक. इथे जबरदस्त गोलंदाजी, 10 धावांनी विजय नोंदवत असताना या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जाऊ. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय योगेश खाटेकर याला, याने 6 बॉल 12 धावा लागत असताना जबरदस्त गोलंदाजी केली. अवघी 1 धाव खर्च करत 2 महत्वाच्या विकेट मिळवून दिल्या आपल्या टीमला. मॅन ऑफ द मॅचचा किताब योगेश खाटेकर आहे. भरपूर दिवसानंतर मला वाटतं मॅन ऑफ द मॅच मिळाली असेल, परंतु सध्याच्या घडीला स्वतःला त्याने सिद्ध केलं. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील फक्त 2 धावांचं षटक होतं आणि इथे फक्त 1 धावेचं षटक. जबरदस्त गोलंदाजी. आजच्या दिवसातील अंतिम लढतीमध्ये जाऊन पोहोचला तो जय भवानी खाटेकर. वेल बोल्ट. मॅन ऑफ द मॅच योगेश खाटेकर. आपण यायचं आपला किताब घेण्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब. चला क्षेत्ररक्षण लावा जगदंबा 11 नांदगाव. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी घेतला निर्णय.